ऑल, वेलकम टू माय चॅनल. सो आज ब्लॉग मी जरा लेट चालू केला आहे कारण की आज आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे आणि म्हटलं तिथे जाण्याच्या आधी सगळं काही पटकन आवरून घेऊ आणि प्रिशाची पण एक झोप झाली तर मग ती एकदम फ्रेश राहील म्हणून मी काही जास्त रेकॉर्ड नाही केला आज सकाळी. आणि आता लंच करून घेते आणि इथे गॅलरीमध्ये बसून प्रिशाचं जेवण चालू होतं आणि जेवण चालू असताना इथे मस्त पाणी खेळणं चालू होतं गॅलरीमध्ये. सो जेव्हा पण गॅलरीमध्ये खेळण्याचा प्रश्न येतो तर तेव्हा प्रिशाला फक्त आणि फक्त पाणीच खेळायला आवडतं. सो इथे बघताय तुम्ही की तिने कशा प्रकारे सगळं पाणी सांडून ठेवलं होतं. आणि जसं मी तिला सांगितलं की आपल्याला इथे जायचं आहे तर ती इतकी जास्त एक्सायटेड झाली कारण की मी तिला आधीपासून काही सांगितलं नव्हतं. जसं मागे पण मी काही ब्लॉग्समध्ये सांगितलं आहे तुम्हाला की असं कुठे जायचं असेल तर मी प्रिशाला आधीच नाही सांगत कारण की आपलं कधी ना कधी प्लॅन चेंज होतो आणि मग तिचा मूड ऑफ होऊन जातो. म्हणून मी जेव्हा ते 100% असतं कन्फर्म तेव्हाच मी तिला सांगत असते. सो आता मी तिला सांगितलं की तू आता लवकर झोप, तुझी झोप झाली की मग आपण जाणार आहे. सो ती एकदम एक्सायटेड झालेली आणि प्रिशा झोपलेली होती. तोपर्यंत मला थोडंसं एडिटिंगचं काम होतं आणि माझ्या फोन पण एकदम फुल झालेला. सो म्हटलं फोनमध्ये पण स्पेस जरा कमी करून घेऊ. सो हार्ड डिस्कमध्ये ते डेटा ट्रान्सफर करणं चालू होतं माझं. हे असे जे कामं असतात ना तो जेव्हा प्रिशा झोपलेली असते तेव्हाच होतात कारण की ती जागी असताना जर आपण असं काही मीडिया रिलेटेड म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ रिलेटेड जर काही काम करत असतो तर मग तिला एक्साइटमेंट वाटते आणि ती पण येऊन बसते की मला पण पाहायचं आणि ते काम बाजूला राहून जातं. हाय ऑल, सो आता वाजता आहे संध्याकाळचे 5:30 आणि आज आमचा ॲक्च्युली कुठेतरी जायचा प्लॅन आहे. सो तिथे फक्त मी आणि प्रिशा जातो आहे आणि ॲक्च्युली आम्हाला दुपारीच जायचं होतं पण झालं असं की ऊन खूप होतं आणि प्रिशाला पण थोडीफार झोप येत होती. असं म्हटलं हिची एक झोप होऊ देते आणि मग तिची झोप झाल्यानंतर संध्याकाळी जाऊ आरामात. सो आता मी आणि प्रिशा जातो आहे आणि आम्ही कुठे जातो आहे हे मी तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते. सो चला आजचा ब्लॉग कंटिन्यू करू. प्रिशा, तुझी बॅग पॅक झाली? कुठे आहे तुझी बॅग? ही इथे. प्रिशाने तिची वेगळी बॅग भरून ठेवली. ती मला म्हणे की मम्मा माझी वेगळी बॅग पाहिजे. सो ही आता प्रिशाची बॅग आहे ना? हो हां, प्रिशाचं शोल्डर दुखतंय कारण की प्रिशा आधी खूप वेळपासून ही बॅग घेऊन फिरते आणि यामध्ये प्रिशाचे कपडे आणि टॉईज आहेत. पुण्यामध्ये माझा भाऊ पण राहतो. सो आज मी आणि प्रिशा तिथेच जातो आहे आणि आमच्या घरापासून त्याचं घर जरा लांब आहे. सो जाण्यासाठी असाही वेळ लागतो आणि प्लस आज वीकडे होता म्हणून आम्हाला ट्रॅफिक पण चांगलीच लागणार होती. आणि घरी आल्याबरोबर प्रिशा आणि माझ्या भावाचा मुलगा जो आहे क्रिशो या दोघांचं खेळणं चालू झालेलं आणि जेव्हापासून त्या दोघांना समजलेलं होतं की आज ते दोघं पण भेटणार आहे ते खूप जास्त एक्सायटेड होते आणि आल्याबरोबर असं त्यांचं खेळणं चालू झालेलं. आणि आज इथे येण्याचं कारण म्हणजे माझी मम्मी आली आहे पुण्यामध्ये. सो म्हटलं चला मम्मीला पण भेटून घेऊ म्हणून मग मी आणि प्रिशा इथे आलेलो आणि आज आमचा इथे स्टेचा प्लॅन आहे. उद्या मस्त दुपारी जेवण वगैरे करून निवांत जाऊ आणि मग नंतर डिनर झाल्यावर आम्ही सगळे सोसायटीजवळ एक एक्झिबिशन लागलेलं. सो तिथे जाण्यासाठी निघालेलो आणि खूप जास्त व्हरायटीचे स्टॉल्स होते. आणि याआधी जेव्हाही मी एक्झिबिशनमध्ये आली आहे तर तेव्हा विंटर सीझनमध्ये आलेली. सो तेव्हा मी काही श्रग्स, स्वेटर्स आणि स्वेटशर्ट्स घेतलेले इथून. तर त्यांची क्वालिटी खूप जास्त छान निघालेली म्हणून मग म्हटलं आता समर सीझनमध्ये आलो आहे तर प्रिशासाठी काहीतरी असे कॉटनचे कपडे म्हणा किंवा कॉटनचे फ्रॉक्स असं काहीतरी बघू. आणि इथे एक स्टॉल होतं पण जिथे खूप छान असे लहान मुलींचे कॉटनचे फ्रॉक्स होते. सो आम्ही इथे तेच पाहत होतो आणि कलेक्शन पण चांगलं होतं म्हणून असं थोडंसं कन्फ्युजन होत होतं की एक्झॅक्टली कुठलं घ्यायला पाहिजे. सो इथे आम्ही तेच प्रिशासाठी कॉटनचे फ्रॉक्स पाहत होतो आणि स्टॉल्स बरोबर इथे काही डान्स परफॉर्मन्सेस पण होते. सो जसं प्रिशाला माहिती पडलं की इथे डान्स परफॉर्मन्सेस पण आहे सो ती असं म्हणत होती की मला पुढे जायचं आहे, स्टेजवर जायचं आहे. म्हणून माझी वहिनी तिला तिथे स्टेजजवळ समोर घेऊन गेलेली की जवळून पाहिल प्रिशा डान्स आणि एन्जॉय करेल तिथून. आणि जसं म्युझिक सुरू झालं तसं प्रिशा डिरेक्टली स्टेजकडे पळालेली. इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघू शकता की माझी वहिनी किती फास्ट पळालेली. तिला पकडण्यासाठी की एकदम स्पीडली पळाली. आम्हाला समजलं पण नाही की आणि नंतर आम्ही प्रिशाला खूपदा म्हणत होतो की इथे उभं राहून डान्स कर, तुला जर डान्स करायचा आहे तर. पण तिचं असं होतं नाही, जर मला डान्स करायचं तर मला स्टेजवर जाऊनच करायचं आहे. आणि मग नंतर शेवटी प्रिशाची इच्छा पूर्ण झाली. ॲक्च्युली तिथे जे होस्ट होते ते डान्स परफॉर्मन्सचे तर त्यांनी क्राऊडमध्ये जेवढे पण लहान मुलं होते त्यांना स्टेजवर बोलवलेलं डान्ससाठी आणि म्हणून मग मी प्रिशाला सगळ्यात आधी घेऊन गेलेले तिथे की म्हटलं चल तुला डान्स करायचा आहे ना तर आपण जाऊ.
पण आधी काही छोटे मुलं होते ज्यांना गाणं वगैरे खूप छान म्हणता येतं, तर आधी त्यांचा परफॉर्मन्स चालू होता आणि मग नंतर या लहान मुलांचे डान्स चालू झालेले आहे. आ जाओ, पीछे आ जाओ, सब लोग थोड़ा थोड़ा पीछे आ जाओ, सब लोग पीछे पीछे थोड़ा पीछे पीछे वेरी गुड पीछे. आणि तिथे क्रिएटिव्हिटी रिलेटेड पण खूप छान असे स्टॉल्स होते. सो त्यापैकी एक हा होता. मला माहिती नाही याला एक्झॅक्टली काय म्हणतात, हे असं म्हणजे असं पॉट वगैरे बनवणे. सो जेव्हा प्रिशाने हा स्टॉल पाहिला तर तेव्हा ती म्हणे मम्मा मला पण करायचं आहे, कारण की तिथे ऑलरेडी काही लहान मुलं होते ते पण करत होते. सो म्हटलं ठीक आहे तुला करायचं आहे तर आपण करू म्हटलं, कारण की जेव्हा पण ती असं काही म्हणते की मम्मा हे ट्राय करायचं आहे आणि तिला अनलेस ते काही हार्मफुल नाही आहे तर मी प्रिशाला अलाव करत असते. सो इथे तिला पण खूप असं प्रिशाने पण खूप जास्त एन्जॉय केलं. जसं जसं ते दादा इन्स्ट्रक्ट करत होते तसं तसं ती छान फॉलो करत होती. मला असं वाटलेलं की म्हणजे जास्त जोरात प्रेस करेल वगैरे तर ते पॉट व्यवस्थित होणार नाही की काय, पण जसं जसं ते सांगत होते तिला ते व्यवस्थित त्यांना फॉलो करत होती आणि ते पाहून तिला पण खूप जास्त आनंद झाला नंतर की मम्मा मी किती छान केलं. आणि असा काहीसा हा पॉट बनलेला. सो बनवून झाल्यावर त्याला सेट होण्यासाठी तिथे 10 ते 15 मिनिट आम्ही तसंच ठेवलेलं आणि तेवढ्या वेळात क्रिशू आणि प्रिशा दोघांना भूक लागलेली. सो त्यांना थोडेसे स्नॅक्स घेतलेले आम्ही आणि मग नंतर घरी रिटर्न आलो. आणि आजचाच हा व्लॉग मी उद्याही कंटिन्यू करेल. हॅलो ऑल, गुड मॉर्निंग. सो आज सकाळी दोघंही खूप जास्त लेट उठलेले, कारण की काल तिथे यांनी एवढा धिंगाणा केला, एवढी मस्ती केली आणि नंतर आम्ही रात्री घरी आल्यावर पण या दोघांचा 12 वाजेपर्यंत धिंगाणा चालू होता. सो खूप जास्त थकलेले म्हणून सकाळी थोडेसे लेट उठले दोघंही. आणि उठल्याबरोबर यांचं पुन्हा इथे हॉलमध्ये येऊन असंच काहीचं खेळणं चालू होतं. सगळे टॉईज काढून ठेवलेले त्यांनी. आणि मग नंतर फ्रेश वगैरे झाल्यानंतर दोघांचंही असं चालू होतं की आम्हाला सायकल खेळण्यासाठी जायचं आहे बाहेर, पण ऊन असल्यामुळे आम्ही काही त्यांना जाऊ दिलं नाही. म्हणून असंच घरामध्ये काही ना काही ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना बिझी ठेवण्यासाठी ड्रॉइंग बुक आणि कलर्स दिलेले आणि दोघंही एकमेकांना पाहून छान अशी ड्रॉइंग करत होते आणि याच्यामध्ये बिझी होते जरा. सो बाहेर जाण्याचा जो हट्ट होता त्यांचा तो जरा कमी झालेला, किंवा असंही म्हणू शकतो आपण की विसरले होते दोघंही. आणि बघता बघता कसा हा टाईम पटकन निघून गेला काही समजलंच नाही. आणि लंच झाल्यावर आम्ही दुपारी निघालेलो रिटर्न घरी जाण्यासाठी. प्रिशाला तर मात्र असं झालेलं की नाही मला जायचंच नाही आहे, म्हणून ती रडत होती कंटिन्यू, मला जायचंच नाही आहे घरी. एकतर क्रिशू भैयाला घेऊन चला घरी, नाहीतर मला इथे राहू दे. कंटिन्यू तिचं असंच काहीचं चाललं होतं आणि आम्हाला ही गॅरंटी होती की प्रिशाने नक्की असंच काहीचं करणार आहे, कारण की एकदा की ती खेळायला लागली किंवा तिला असं खेळायला आवडून गेलं, असं म्हणजे तिला आवडतंच असं लहान मुलांसोबत खेळायला, आणि मग नंतर तिला असं होऊन जातं की नाही आपण यांच्यासोबतच खेळायचं किंवा यांना पण आपल्या घरी घेऊन जायचं. सो तिचं असंच काहीचं चालू होतं आणि प्लस तिला झोप पण आलेली. सो कसं तरी तिला शांत केलं, कसं तरी कन्व्हिन्स केलं आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो. प्रिशाने हा मटका बनवला होता, पॉट बनवला होता ना. आवडलं ना प्रिशाला बनवायला. आता आम्ही त्याला ना वाळू दिलं रात्रभर आणि आता एकदम मस्त झालाय तो. आणि प्रिशा याला सांभाळून ठेवणार आहे चांगलं, है ना. हातात घेऊन बसली. काही दिवसांआधी मी काही होम डेकोर आयटम्स ऑर्डर केलेले आणि आज सकाळीच हे सगळे पार्सल्स डिलिव्हर झालेले. सो म्हटलं आता घरी आल्यावर प्रिशा तर झोपलेली, सो म्हटलं तोपर्यंत हे सगळे प्रोडक्ट्स चेक करून घेते. जर काही क्वालिटी इश्यू असला किंवा काही प्रोडक्ट डॅमेज असेल तर त्याची इमिजिएटली रिटर्न रिक्वेस्ट किंवा एक्सचेंज रिक्वेस्ट प्लेस करता येईल. सो मी इथे हे चेक करत होते आणि सोबतच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढे अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.